ह्या वर्षी सूर्यदेव जरा काहीतरी आग होता, अंगाची नुसती लाई लाई होता. मग करायचा काय, तर याचो पर्याय म्हणून मी आणि माझे भाव चललो गरमीपासून काही तासांचं क्षणिक सुख घेऊ स्विमिंग पूलमध्ये. ह्यो असा माझ्या मामाचो गाव. माझ्या मामाचो गाव नाही ह्यो असा आपल्या कुडाळ तालुक्यातील आतेरी हिरलोक गाव. आणि थंय या चालू झाला माझ्या मामाचो गाव ह्या रिसॉर्ट. काही विशेष सूचना दिलेल्या असत, ते व्हिडिओ पॉज करून आरामात वाचा. आतमध्ये जाऊच्या आधी ह्यो एक भव्य असो गेट हा. तिकीट खिडकीच्या थंयच एंट्री फी वगैरे लिहिलेली हा. ती तुम्ही पॉज करून एकदा थैले रेट वगैरे बघून घ्यावा. आतमध्ये एंट्री गेल्यावर एकदम भारी वाटतं. एकदम निसर्गरम्य वातावरणात ह्या रिसॉर्ट बांधला गेला. हे असे रूम कॉटेजेस, मस्तपैकी आंब्याची बाग, रंगीबिरंगी झाडा. ह्या जागेचो असो मस्तपैकी उपयोग केलो गेलो ना की सकाळी आत गेलेलो माणूस संध्याकाळशिवाय बाहेर पडताच नाही. आमच्या पोरांका नावचा पडलेला, नुसते धावतत पुढे पुढे. तर मी तुमचं लाडको धनु स्वागत करता असे माझ्या नवीन व्हिडिओत, त्याचं नाव हा माझ्या मामाचो गाव. गरमी वाढली हा काय तुमका सांगायची गरज नाही. तर मी आज एक्सप्लोर करूया माझ्या मामाचो गाव. स्विमिंग पूलात नाव कुत्राच्या आधी ही अशी पाटी वाचून घ्यावा. ही महत्त्वाची सूचना झूम करून करून वाचा, म्हणजे तुमका काय आणूक व्हाया काय आणूक नुकता समजत. या बघा, घराकडे न्हाव पाणी नाही म्हणून आज आम्ही निळ्या निळ्या दिसणाऱ्या पाण्यात नाव पिलो. आमच्या पोरांका थारो होईना, कधी एकदा चेंज करताव, कधी एकदा ह्या निळ्या दिसणाऱ्या पाण्यात उडी घालताव. असा झाला. गरमी होता म्हणून न्हाव केलं आणि हळे मळबट धरली. आमचं नशीबच फुटका. एका बाबाला लयच गरम होता. तो बघा मेन स्पॉन्सर उठलेलो हा. आमका म्हणता एवढं खर्च करून तुमका घेऊन इलं, पाण्यात पहिली उडी मारूचो अधिकार माझोच हा. बघतास ना कसली उडी मारल्यान ती. बाकीच्या अजून रील बघतात. बघतास ना कसा ढगाळ वातावरण केल्यान आता. आता आमचं चॉकलेट बॉय गणेश उडी मारता, त्याच्याबद्दल काय वाईट बोलाक नको. आता मी स्वतः मालक रेडी होत आहे. हो बघा कसं रेडी झालेलो आहे. मनात तर ठरवलंय मोबाईल घेऊनच उडी मारायचा. ये डुबुक. एवढा निळा निळा पाणी होता ना, पण बरा वाटला की भावांसोबत मजा करू गेलंय. कामाच्या गडबडीत टाईम नाही गावना, पण आज मजा ये होती. डोंगा डेंगावर होती. आता हो बॉलिंग टाकत आहे गणपत आणि विकेट. ते प्रकट ही संघटना शेवटी ह्याच्यामुळे मामाच्या गावात आलेली आहे बिना पैसे खर्च करता. हा मित्र आहे, मुंबईवरून आलाय, त्याचं गाव आहे इथे. थांब मार्शात आंघोळ झाली आहे. आता सगळेजण बाहेर येलेले.
आमचं चॉकलेट बॉय आहे. चॉकलेट बॉय तो आंघोळीसाठी आता संध्याकाळशिवाय बाहेर येणार नाही. हे का बघून लय बघूची इच्छा झालेली आहे. नमस्कार भावांनो आणि जय श्रीराम. आता भाऊ तुम्हाला सुरंडी उडून मारून दाखवणार आहे. ती आमची भेडशीमध्ये फेमस आहे. आता तुम्हाला मामाच्या गावात थांबा दाखवतो. हा चालू कर टाक सुरंडी उडी. हा 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 भाऊ तुम्हाला आता उलटी उडी मारून दाखवणार आहे. हे सगळे भेडशीत केलेले प्रयत्न इकडे दुसरीकडे येऊन दाखवत आहेत. हे बेडशीत मजा येता की हय मजा येता रे. बेडशीत बेडची बेडच आहे आमची. बेडशी तो कोण नाद नाही करूचा येऊन बघा बघत. हा हा दाखव आता. हा घाल. ओ शाबास. 1 लाईक तर बनत आहे भावासाठी. गॉगल हरवलेला आहे. मी जरा लवकरच बाहेर येईल आहे कारण आपण तो ठेरे ब्लॉगर. व्हिडिओ काढणे आणि तो अपलोड करणे हा आपला काम हा. माका वाटलेलं नाही की एवढी मजा येत. आम्ही खूप मजा करता असो. तुमका पण अशीच मजा करूची असली तर खंय येवचा माहिती आहे ना. हिरलोक मामाच्या गावाक. पहिली माका एक खास गोष्ट अशी वाटली की सगळा आता निसर्गरम्य वातावरणात हा. त्यामुळे हय कसं बोरिंग होणार नाही. जाम मजा येता. आता आमची आंघोळ वगैरे करून झालेली आहे. फ्रेश वगैरे झालो. आता इथे जर तुम्ही येत आहे तुम्ही यायचा इथे मामाच्या गावाला जर प्लॅन करताय तर तुम्ही येऊ. इथे आंघोळीची वगैरे सोय केलेली आहे. म्हणजे आंघोळ स्विमिंग पूलमध्ये उतरण्याच्या आधी आंघोळ करू शकता. नंतर आंघोळ करून झाल्यानंतर पण तुम्हाला शॉवरची वगैरे सोय आहे. कपडे येताना कॅरी करायची तुम्हाला काय गरज नाही कारण की इथे आंघोळीसाठी कपडे त्यांचे म्हणजे साईजनुसार एजनुसार सगळे कपड्यांची वगैरे सोय केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला कपडे वगैरे आणायची गरज नाही. अरे कॅन्टीन पण आहे यांचं. रूम पण आहे राहण्यासाठी. कॅन्टीनमध्ये रेट जरा हाय आहेत. म्हणजे पाणी बॉटल वगैरे घेता येतं तुम्ही बाहेरूनच म्हणजे घराकडूनच वगैरे कॅरी करून घेऊन या. जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे जाणार नाही तुमचे. आणि काय असेल तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन मी थोड्या वेळातच. ह्यांच्या रिलॉ फटकेचो वाकू 5 तास झाले तरी काय बाहेर यावचं नाव घेणत नाहीत. ह्यांका हेच रवान देत. माका लागली भूक. मी चालले आता यांच्या कॅन्टीनला व्हिजिट देऊ. चला थंय जात आहे. तुमका रेटचा वगैरे सांगते. आता आलो आहे मी मामाच्या गावाच्या रेस्टॉरंटमध्ये. अन्नपूर्णा रेस्टॉरंट ब्रेकफास्ट मेन्यू. आम्हाला मला यांचे रेट वगैरे दाखवतो. हे आहेत त्यांचे रेट. एकदा स्टॉप करून बघून घ्या यांचे रेट. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की यांचे रेट अफोर्डेबल आहेत की नाही ते. आता आम्ही मागवली आहे 1 चहा 1 कॉफी. ते आल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि चहा आणि कॉफी इलेली आहे. टेस्ट करून सांगते तुमका. चांगली आहे. गोड आहे जास्त. एवढी पण नाही पण लिमिटमध्ये आहे. फायनली मित्रांनो आता आम्ही निघालो मामाच्या गावाला व्हिजिट करून. खूप मजा आली. स्विमिंग पूलमध्ये पण जाम भारी वाटलं. खूप मजा केली दुपारपासून. तुम्ही जर इथे येऊन गेलेले असत मामाच्या गावाला तर कोण कोण येऊन गेले ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण की मी असे नवीन नवीन सिंधुदुर्गातले किंवा आणि ठिकाणचे बरेचसे असे व्हिडिओ मी आणत असतो. त्यामुळे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून माझे हे व्हिडिओ आलेले पहिले तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. चला आता हा ब्लॉग मी इथे थांबवतो आहे. चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये.